तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी आहे काना. सकाळी सकाळी उठून असं फ्रेश वगैरे झालो आणि घराला तोरण वगैरे लावलो, कारण आज होता बैलपोळा. छतावर जाऊन बघितलं तर एकच फुल आलं होतं, कारण फुलं पण आज रजेवर होते. ते एकच फुल 10 फुलापेक्षा भारी दिसत होतं. त्यानंतर मी आलो खाली. मग पप्पाकडून खर्चवण्यासाठी पैसे घेऊन मी निघालो कॉलेजसाठी. असे रेडी वगैरे झालो आणि केस सेट केले. नंतर काय झालं ते बघा. एवढ्या मेहनतीने केस सेट केले होते आणि सगळं लुक खराब होऊन गेलं. ओनली बॉईज कॅन रिलेटेड धिस. प्रदीप भाऊ पण आज खूप टाईटमध्ये आला होता, म्हणून बाईकची स्पीड पण डायरेक्ट हवेमध्ये होती. नंतर कॉलेजहून डायरेक्ट मी घराकडे आलो. याला आम्ही पांडव म्हणतो. या पांडवांना दरवाजाच्या दोन्ही पण साईडने ठेवलो. असं का ठेवतात मला पण माहिती नाही. नंतर मी निघालो मार्केटसाठी. मार्केटमध्ये तर काय व्हिडिओ करता आला नाही, कारण हातामध्ये खूप सारा भाजीपाला होता आणि मी बैल पण घेतले होते. बैलाची जोडी मस्त मिळाली होती. एक जिम बिम मारून टाईट बैल होता आणि एक माझ्यासारखा होता. दोन्ही बैल खूप सिंपल दिसत होते, म्हणून त्याच्यावर थोडंसं वर्क करावं म्हणलं. मग दाखवली माझी क्रिएटिव्हिटी आणि नंतर जे भेटलं ते स्टोन वगैरे लावून घेतलं. पण गायला काय लावू समजत नव्हतं. आता खूप भारी दिसत होते आणि गाय पण भारी दिसत होती. नंतर पूजा करायला स्टार्ट केली, कारण आजची पूजा मुलंच करतात. तुम्हाला विश्वास होणार नाही, रांगोळी पण मीच काढली होती. नंतर दोघांना पण फुलं चढवले, आशीर्वाद वगैरे घेतला आणि बैलाचं लग्न पण होतं, त्याची वाट बघत बसलो. याला पोटवान म्हणतात आणि ही आई देते. आई या दोघांमध्ये एकच. व्हाईटवाला भारी दिसत होता, म्हणून दोघांच्या नावाचं यालाच नैवेद्य ठेवलो. तिथून निघालो मी गणपती बघण्यासाठी. गणपती जवळ येत होता आणि मी घरचा गणपती आणखी बुकच केला नव्हता. इथे एकापेक्षा एक भारी गणपती होते, परंतु मला हा वाला खूप आवडला, कारण याला कानाचं लुक होता आणि कलर पण खूप भारी दिसत होता. तर मग आलो मी घराकडे आणि आईने माझं असं औक्षण वगैरे केलं. हा सण आई आणि मुलाचाच असतो. नंतर आईने असा हातामध्ये मला विडा बांधला. आमच्या घरामध्ये विडा हा हार सणाला बांधला जातो. मी ज्या मुवमेंटची वाट बघत होतो ती आली शेवटी. कोण आहे म्हणत आईने मला असा वाण दिला. आपण व्लॉगमध्ये घेणार म्हणल्यानं आईची स्माईल आता नेक्स्ट लेवलला. नंतर बैलाची एंट्री झाली. दोन्ही बैल खूप भारी दिसत होते, फक्त त्यांचं मूड चेंज होऊ नये. नंतर असे अक्षदा वगैरे घेतला आणि बैलाचं लग्न चालू झालं. मला भीती वाटत होती, तरी पण मी 1-2 पिक्स काढले बैलांसोबत. ते शेवटी दाखवणार. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.